मी कल्याणी दीक्षित. भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला आज पृथ्वीवर परत येणार आहेत. 18 दिवसांच्या नंतर ते अंतराळातून पृथ्वीवर परत येणार आहेत. शुभांशु शुक्लांचं 4 अंतराळवीरांची एक्झिओम 4 ही मोहीम आहे. कॅलिफोर्नियाच्या समुद्रात स्प्लॅशडाऊन केलं जाणार आहे. भारतीयांसाठी आजचा दिवस हा ऐतिहासिक आहे. एक्झिओम 4 मोहिमेअंतर्गत कॅप्टन शुभांशु शुक्ला यांच्यासह 4 अंतराळवीर ISS अंतराळ स्थानकात गेले होते. काल दुपारी त्यांच्या पृथ्वीवर परतण्याचा प्रवास सुरू झाला. भारतीय वेळेनुसार आज दुपारी 3च्या सुमारास ते पृथ्वीवर परतणार आहेत. परतीच्या प्रवासाला सुरुवात करण्यापूर्वी शुभांशु शुक्ला यांनी अंतराळातून अविस्मरणीय प्रवास असल्याचा संदेश पाठवला होता. तर शुभांशु शुक्ला आता काही वेळातच पृथ्वीवर परतणार आहेत. 18 दिवसांच्या त्यांच्या या प्रवासानंतर ते आता पृथ्वीवर परतणार आहेत. अंतराळातून त्यांनी भारतीयांसाठी खास संदेश सुद्धा पाठवला होता. सारे जहां से अच्छा असं म्हणत त्यांनी भारताचं वर्णन केलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा शुभांशु शुक्ला यांच्याशी संवाद साधला होता. 18 दिवसांच्या नंतर शुभांशु शुक्ला आता पृथ्वीवर परतणार आहेत. काही वेळातच ते पृथ्वीवर येतील अशी माहिती आहे. भारताचे पहिले व्यावसायिक अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला आता काही वेळातच पृथ्वीवर परतणार आहेत. शुभांशु शुक्ला यांनी नासाच्या फ्लोरिडा इथल्या केनेडी स्पेस सेंटरवरून एक्झिओम 4 या अंतराळ मोहिमेअंतर्गत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या दिशेनं उड्डाण केलं होतं. नासाच्या फॅल्कन 9 हे यान अवकाशात झेपावलं आणि त्याबरोबर शुक्ला यांनी एक ऐतिहासिक कामगिरी केली होती. राकेश शर्मा यांच्यानंतर अंतराळ मोहिमेवर जाणारे शुभांशु शुक्ला हे दुसरे भारतीय ठरले. 18 दिवसांच्या नंतर आता ते अंतराळातून पृथ्वीवर परतणार आहेत. शुभांशु शुक्लांचं 4 अंतराळवीरांची ही एक्झिओम 4 ही मोहीम होती. कॅलिफोर्नियाच्या समुद्रामध्ये स्प्लॅशडाऊन केलं जाणार आहे आणि काही क्षणातच आता ते पृथ्वीवर परतणार आहेत. भारतासाठी हा अतिशय ऐतिहासिक असा दिवस आहे. भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला आता काही वेळातच पृथ्वीवर परतणार आहेत. 18 दिवसांच्या त्यांच्या या प्रवासानंतर ते पृथ्वीवर येतील. शुभांशु शुक्ला यांच्यासह 4 अंतराळवीरांची एक्झिओम 4 मोहीम होती आणि कॅलिफोर्नियाच्या समुद्रामध्ये आता स्प्लॅशडाऊन केलं जाणार. भारतीयांसाठी हा अतिशय आनंदाचा आणि ऐतिहासिक असा दिवस आहे. Again, we're going to hear a lot of comms throughout this next 3 minutes here. This is looking forward on the Dragon spacecraft. भारताचे पहिले व्यावसायिक अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला काही क्षणातच आता पृथ्वीवर येणार आहेत. Fully deployed now. So we do expect 25 जून रोजी त्यांनी उड्डाण केलं होतं. शुभांशु शुक्ला यांनी नासाच्या फ्लोरिडा इथल्या केनेडी स्पेस सेंटरवरून एक्झिओम 4 या अंतराळ मोहिमेअंतर्गत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या दिशेनं उड्डाण केलं होतं. आणि आता काही वेळातच ते पृथ्वीवर परतणार आहेत. अधिकची माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना यांच्याकडून. उर्वशी, शुभांशु शुक्ला काही वेळातच आता पृथ्वीवर परतणार आहेत. काय सध्या पाहायला मिळत आहे, काय माहिती? 18 दिवस अंतराळात घालवल्यानंतर आज काहीच वेळात जे आहे शुभांशु शुक्ला ते परतणार आहेत. सुमारे 23 तासांच्या प्रवासानंतर त्यांचं ड्रॅगन अंतराळ जे आहे आता 1-2 मिनिटातच म्हणजेच शार्प 3 वाजता असं कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्यावर उतरणार. आणि तिथे आपण बघितलं तर तिथे ऑलरेडी ज्या अरेंजमेंट्स आहेत ते नासाने करून ठेवलंय. पूर्ण प्रवेश करताना जे एक प्रोसेस असतो तेही केलं जाणार. त्याच्यात म्हणजे अंतराळाचा एक तापमान जो असतो 25
डिग्री सेल्सिअस ते पर्यंत पोहोचले असं समजून येतं. तर तसं एक वातावरण निर्माण केलं जाणार, तापमान एक केलं जाणार. हे 4 अंतराळवीर वीर जे आहेत एक दिवस आधी म्हणजे 14 जुलै आज 14 जुलैला दुपारी 4 वाजता आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानावरून पृथ्वीवर रवाना झाले आणि आज म्हणजे 15 जुलैला 3 वाजता हे पोहोचणार आहे. आपल्याला माहिती आहे शुभांशु शुक्ला जेव्हा तिथे गेलेले तेव्हा त्यांचं भारताबद्दल जे काही एक सांगणं होतं. इनफॅक्ट शुभांशु शुक्लाने काल जेव्हा त्यांची एक सेंड ऑफ म्हणून एक शेवटचं जे स्पीच होतं त्यात भारताबद्दलही त्यांनी सांगितलेलं की आज पण सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा अशी त्यांनी एक जी आहे लाईन सांगितलेली. वेगवेगळ्या एक्सपेरिमेंट तिथे शुभांशु शुक्ला यांनी केल्या. त्याच्यातल्या एक 7 ते 8 अशा एक्सपेरिमेंट होते जे शुभांशु शुक्ला यांनी केले. तर भारताकडून शुभांशु शुक्ला जेव्हा 18 दिवसासाठी अंतराळात गेले तर तिथे त्यांनी काय काय केलं तर वेगळे वैज्ञानिक असे प्रयोग केले. ओव्हरऑल बघितलं तर पंतप्रधान यांच्याबरोबर त्यांचं चर्चा पण झालं. नक्कीच उर्वशी, या 18 दिवसांमध्ये त्यांनी 60हून अधिक प्रयोग केल्याची माहिती मिळते. त्या संदर्भात काही अपडेट? शुभांशु यांनी मोहिमेदरम्यान 7हून अधिक अशा प्रयोगांमध्ये भाग घेतला. जसं मी पहिले सांगितलं 6-7 प्रयोग असे होते जे शुभांशु शुक्ला स्वतः लीड करणार होते. यामध्ये 7 प्रयोग असे समावेश होते. वेगवेगळ्या IIT म्हणजेच IIT दिल्ली पासून ते IIT बँगलोर पासून ते IIT इव्हन मुंबई चे असे प्रयोग होते वेगवेगळे जे त्यांनी अंतराळात केले. त्याच्यात बेसिकली आपण बघितलं तर मेथी, मूगदान यांना सगळ्यांना घेऊन म्हणजे ते तिथे वाढतं की नाही, तिकडचा तो तापमान जो आहे, तिकडचा जो एक एन्व्हायरमेंट आहे त्यात त्यांची ग्रोथ होते की नाही. ते का तर तिथे असं कोण मनुष्य जाती कोण गेलं तर त्यांना ते तिथे खाण्यासाठी काय मिळू शकतं का, अशा सगळ्या हे प्रयोग होते. त्याने स्पेस मायक्रो अल्गी म्हणजेच अल्गे आपल्याला माहिती आहे तर एक जिवंत वस्तू आणि त्याची ग्रोथ कशी होते या सगळ्यांना घेऊन ही प्रयोग केले आणि त्याच्यातले त्यांनी ते भाग घेतला आहे. अंतराळात हंडांच्या आरोग्यावरही त्यांनी एक प्रयोग केले. असे हे 6-7 प्रयोग होते जे शुभांशु शुक्ला यांनी स्वतः केले आणि 60 वेगळे टोटल ओव्हरऑल प्रयोग होते. आपल्याला हेही माहिती आहे जेव्हा शुभांशु शुक्ला गेले त्याच्या एकाच आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी त्यांनी चर्चाही केली आणि ते एक लाईव्ह व्हिडिओ कॉन्फरन्सिंग होतं जिथे आपल्याला एक पाचचं दृश्य पण आठवलं जेव्हा इंदिरा गांधी पंतप्रधान होता आणि त्यांना तेव्हाचे जे राकेश शर्मा होते ते जेव्हा स्पेसमध्ये गेलेले त्यांच्याबरोबर एक जे आहे चर्चा केलेली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही त्यांना विचारलं की तुम्ही तुमच्याबरोबर गाजरचा हलवा घेतला आहे तर तुम्ही तुमच्या मित्रांना खायला दिलेलं का वगैरे अशी ती चर्चा होती. ज्यात शुभांशु शुक्ला यांनी सांगितलं की हो त्यांनी मित्रांसोबत म्हणजे एकत्र होऊन त्यांनी हे खाल्लं आहे. इतकंच नव्हे तर त्यांनी तिथून म्हणजे अंतराळावरून शुभांशु शुक्ला आणि त्यांच्या टीमने वेगवेगळ्या विद्यार्थ्यांशी चर्चा केली. 3, 4 आणि 8 जुलै रोजी हे बघितलं गेलेलं की भारत देशाचे बंगळुरू, लखनौ, तिरुवनंतपुरम असे 5हून अधिक विद्यार्थ्यांशी त्यांनी हॅम रेडिओ जे असतात त्यावरती त्यांनी संवाद साधला आहे. इस्रोशी संवाद केलं आणि पृथ्वीचे फोटो त्यांनी शेअर केलेले. शुभांशु शुक्ला जे आपल्याला माहिती आहे इथे ते पहिले हवाई दलात होते ग्रुप कॅप्टन म्हणून आणि नंतर त्यांची या पूर्ण मोहिमेसाठी त्यांची निवड झाली आहे. नक्कीच उर्वशी, तुम्हाला थोडंसं थांबवते तर ही सध्या दृश्य आपण पाहूयात. सध्या हा सगळ्या भारतीयांसाठी आजचा ऐतिहासिक दिवस आहे आणि काही क्षणातच आता शुभांशु शुक्ला पृथ्वीवर परतणार आहेत. 18 दिवसांच्या नंतर ते आता पृथ्वीवर परततील.
So for those of you just joining us, खगोल तज्ञ गिरीश पिंपळे सर सध्या आपल्या सोबत आहेत. सर, आपण पाहतोय की शुभांशु शुक्ला 18 दिवसांच्या नंतर आता पृथ्वीवर परतणार आहेत. त्यांनी अंतराळामध्ये 60 पेक्षा अधिक प्रयोग केले अशी माहिती मिळते. या सगळ्याचा भारताला कशा पद्धतीने फायदा होईल? या मोहिमेचा भारताला अतिशय चांगला असा फायदा होणार आहे. याचं कारण म्हणजे आता आपली गगनयान मोहीम आखली जात आहे आणि त्या मोहिमेमध्ये आपण एक मानव म्हणजे शुभांशु शुक्ला यांना अंतराळात पाठवणार आहोत. तर त्याची एक रंगीत तालीम या मोहिमेच्या निमित्ताने म्हणजे आता जी मोहीम राबवण्यात आली त्या मोहिमेच्या निमित्तानं त्याची रंगीत तालीम झालेली आहे आणि त्यांना त्याचा अनुभव आलेला आहे, प्रत्यक्ष अनुभव आलेला आहे आणि त्यांनी तिथे अंतराळामध्ये विविध प्रयोग केलेले आहेत. तेव्हा त्या सगळ्या प्रयोगांचा त्यांना आलेल्या अनुभवाचा फायदा आपल्या देशाला नक्कीच होणार आहे आणि ही जी मोहीम आपली गगनयान मोहीम आहे ही मोहीम यशस्वी होण्यासाठी आपल्याला निश्चितपणे याचा फायदा होणार आहे. पिंपळे सर, नेमके कोणकोणते प्रयोग करण्यात आले होते त्या संदर्भात काही माहिती? यात जे प्रयोग करण्यात आले ते सूक्ष्म गुरुत्वाकर्षणात ज्या विविध गोष्टी घडतात त्या संदर्भातले प्रयोग होते. उदाहरणार्थ काही रोपं त्या ठिकाणी लावण्यात आली तर त्या रोपांची वाढ कशी होते सूक्ष्म गुरुत्वाकर्षणाच्या परिस्थितीमध्ये त्याचा तिथे अभ्यास करण्यात आला. त्यानंतर या गुरुत्वाकर्षणामुळे माणसांच्या स्नायूंवरती परिणाम होतो. तर तो परिणाम कसा कमी करता येईल म्हणजे काय परिणाम होतो आणि तो कमी कसा करता येईल या संबंधी सुद्धा काही प्रयोग करण्यात आले. तर असे अनेक प्रयोग हे शुभांशु शुक्ला यांनी केलेले आहेत आणि ते आपल्याला निश्चितच उपयोगी ठरणार आहे. पिंपळे सर, राकेश शर्मा यांच्यानंतर शुभांशु शुक्ला हे दुसरे भारतीय ठरलेले आहेत. हा, बरोबर आहे, बरोबर आहे. तर भारतासाठी किती मोठी गोष्ट आहे ही? खूपच मोठी गोष्ट आहे कारण 41 वर्षांनी हा योग आलेला आहे. राकेश शर्मा नंतर 41 वर्षांनी शुभांशु शर्मा म्हणजे एक भारतीय अंतराळात गेलेला आहे. त्यामुळे ही भारताच्या दृष्टीने खूप मोठी घटना आहे आणि त्याचा आनंद आपण नक्कीच साजरा केला पाहिजे. नक्कीच पिंपळे सर, भारतासाठी अतिशय मोठा हा क्षण आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीसाठी.